गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते परब्रह्म सद्गुरु गजानन करते तुझ आवाहन साधकालते अति प्रेमाने शुद्ध मानले आसन आसनस्थ होऊन स्वीकार माझे मानस पूजन मस्तक ठेवून चरणांवर तुझ करते मी वंदन कार्य तुझेच सिद्धीच जाया दे मज आशीर्वचन दे मज आशीर्वचन दे मज आशीर्वचन गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. परमपूज्य आदरणीय श्री नांदेडकर गुरुजी श्री विशाल गुरुजी यांचं वंदन करून तुम्हा सर्व भाविक श्रोत्यांना विनम्र अभिवादन करते आणि आजच्या आपल्या तिसऱ्या अध्यायाच्या राहिलेल्या निरूपणासाठी तत्पूर्वी आपण आज 15 दिवसांनी भेटतोय. तर गेल्या आठवड्यात ठाणे उपासना केंद्र जे आहे गजानन महाराज ठाणे उपासना केंद्र त्यांनी पावसला महाराजांच्या भक्तांचा मेळावा आयोजित केलेला होता. तर 350 भक्त त्या मेळाव्याला आलेले होते आणि आयोजन अतिशय सुंदर होतं. म्हणजे 350 भक्तांना एका ठिकाणी, ते सुद्धा मुंबईत राहणाऱ्या भक्तांनाच नाही तर ठिकठिकाणी नाशिकहून आले होते, कोणी सोलापूर, कोणी कोल्हापूर, सातारा, सगळीकडनं भक्त आले होते. त्यांना एका ठिकाणी घेऊन यायचं आणि 4 दिवस त्यांची सगळी व्यवस्था बघायची. हे खरंच आयोजन खूप कठीण आहे. त्यामुळे हे सगळं त्यांनी अगदी छान पावसच्या स्वामी स्वरूपानंदांच्या समाधीच्या ठिकाणीच, म्हणजे तिथेच त्या मंदिरातच त्यांनी सगळी सोय केलेली होती. त्यामुळे अतिशय सुंदर अशी निरूपणं झाली अनेकांची. छान भक्तिरसात सगळे आम्ही न्हाऊन निघालो. तर तेव्हाही असं जाणवत होतं, अरे शुक्रवार आहे, आपलं नेहमीचं जे आपलं व्रत चालू आहे सध्या, त्याच्यात खंड पडला. पण तिथेही महाराजांबद्दलच बोललं गेलं. पण तुम्हा सगळ्यांना खूप मिस केलं. असो, आपण पुढे जाऊ. तिसऱ्या अध्यायाची सुरुवात आपण कशी केलेली होती, काय सगळं तुमच्या लक्षात असेल असं मी गृहीत धरते. तरी सुद्धा एक छोटस आपण पुन्हा एकदा बघूया. तिसऱ्या अध्यायात काय प्रसंग आहे तुम्हाला माहिती आहे. जय जय सच्चिदानंदा श्रीहरी कृपा करावी लवकरी, तुम्ही पदनताच्या वरी कधी न कठोर झाला तर, तू करुणेचा सागर, तू दीन जनांचे माहेर, तू भक्तांचे साचार, कल्पतरू वा चिंतामणी. अतिशय सुंदर उपमा दासगणू महाराजांच्या ह्या अध्यायात दिलेल्या आहेत. सच्चिदानंद श्री हरी कृपा करावी लवकरी, तू पदनताच्या वरी कधी न कठोर झालास. आणि पुढे ते म्हणतात, तू करुणेचा सागर. भगवंत हा करुणेचा सागरच आहे आणि अकारण करुणा हे संत करतात, त्यासाठी काहीही लागत नाही. त्यामुळे संतांच्या चरणी नतमस्तक होण्यासारखा दुसरा सोपा उपाय ह्या संसार सागरातून, भवसागरातून तरुण जाण्यासाठी नाही. आणि जसं मी नेहमी सांगते की त्यात सुद्धा आपलं भाग्य असं की आपण गजानन महाराजांसारख्या सिद्ध कोटीचे संत त्यांच्या चरणी नतमस्तक होतोय, त्यांना आपण सद्गुरू मानलेला आहे. म्हणजे आपलं भाग्य खरंच खूप चांगलं आहे. काहीतरी पूर्वसुकृत असल्याशिवाय ही गोष्ट शक्य होणार नाही. आपण नंतर मंगलाचरणानंतर प्रसंग येतोय
काशीच्या गोसाव्याच्या तत्पूर्वी वर्णन केलेलं आहे दासगणू महाराजांनी. अतिशय सुंदर प्रभात समयीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर काशीच्या गोसाव्याबद्दल पूर्ण त्यांनी त्याचं वर्णन केलंय, जे पूर्ण गजानन विजय ग्रंथात इतर कोणाचंही आलं नसेल, असं ह्या गोसाव्यांचं वर्णन आलेलं आहे. त्याचं कारणही आपण बघितलं, की अशा ह्या काशीच्या गोसाव्याने काय नवस कशासाठी नवस केला असेल? तर तो ह्या गोष्टीसाठी नक्कीच नाही, की काहीतरी त्याला जसं आपण प्रपंचात काहीतरी गोष्टी मागतो, तसं तर नक्कीच त्या गोसाव्याला काहीही मागणं त्याच्या मनात नसेल. तर कधी-कधी अध्यात्माची वाट चालत असताना काहीतरी अडथळे येतात आणि येतातच. आणि सद्गुरु कृपेने ते दूर होतात. पण कधी-कधी जेव्हा आपण अतिशय हतबल होतो आणि असं होतं, की आता काही मार्ग दिसत नाहीये, त्यामुळे सद्गुरूंना शरण यावं, त्यासाठी काहीतरी नवस बोलून जातो आपण. तसा काशीच्या गोसाव्यांनी एक नवस केला. काशीचे गोसावी आले. सगळं काही महाराजांनी जाणलं. ते अंतर्ज्ञानी होते. त्याला पुढे बोलावलं. त्याच्याकडून तो नवस फेडून घेतला. महाराज किंचित घोटाळले. याचं कारण आपण बघितलं, की का किंचित घोटाळले, की तो नवस फेडून नाही घेतला, तर श्रद्धेला तडा जाईल. पण नवस फेडून घेतला, तर गांजासारखी प्रथा इथे पडायला नको सामान्य लोकांमध्ये. कारण महात्म्याचं अनुकरण करणं हे सहसा आपल्याला ही वृत्ती सगळीकडे दिसते. तसं होऊ नये म्हणून महाराज किंचित घोटाळले, पण पुन्हा पद्मपत्राची परी ते अलिप्त होते निर्धारी, हे तर आपण बघितलेलंच आहे. ते तर अलिप्त होतेच, पण सिद्धकोटीचे संत ते असल्यामुळे बाकीच्या लोकांना ही सवय लागणार नाही, हेही ते करू शकत होते. म्हणून कदाचित ते किंचित घोटाळले, परी अखेर होय म्हणाले. माय पुरवी बालक लळे, वेडे वाकुडे असले जरी. असं दासगणू महाराज म्हणतायत. त्याच्यानंतर जानराव देशमुखांचा वृत्तांत आलेला आहे. प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्यामध्ये दासगणू महाराजांनी 3 प्रकारचे मृत्यू सांगितलेले आहेत. कशा प्रकारचे मृत्यू? आध्यात्मिक, अधिभौतिक आणि तिसरा तो अधिदैविक. आणि ह्याच्यापैकी आध्यात्मिक मृत्यू कोणालाही टाळता येत नाही. पण अधिदैविक आणि अधिभौतिक मृत्यू हे नवसांनी टाळता येतात. कारण हे गंडांतर स्वरूपाचे मृत्यू असतात आणि ते संतांच्या कृपाप्रसादाने तीर्थाने त्याने सुद्धा हे टाळता येतात. हे सगळं आपण बघून आलो आणि आपण इथे थांबलो, की जानराव देशमुखांचं पुढे काय झालं, तर त्यांनी तीर्थी मग औषधी बंद केली. तीर्थी भिस्त ठेविली, त्या योगे लाभती झाली आरोग्यता जानरावा. इथपर्यंत आपण येऊन थांबलेलो होतो. तर तीर्थी भिस्त ठेविली, हेही आपण बोललो, की आपल्याला ते सहज शक्य होणार नाही. पण श्रद्धा कशी असावी, तर जानराव देशमुखासारखी, की जेव्हा वैद्याने ते केले हात, प्रयत्न झाले कुंठित, असं दासगणू महाराज म्हणतायत. याचा अर्थ डॉक्टर सुद्धा एका क्षणी असं सांगतात, की आता सगळं त्याच्या हातात आहे. आता सगळं त्याच्या हातात आहे म्हणजे आमचे प्रयत्न संपले. भौतिकदृष्ट्या किंवा आपण एनाटॉमिकली म्हणू, फिजिओलॉजिकली म्हणू, की आता आमच्याकडून काहीही चेंजेस होऊ शकत नाहीत. तेव्हा आता सगळं त्याच्यावर सोडा. तर हे तसं आहे, की जानराव देशमुखाचा मृत्यू अशा प्रकारे टाळलेला आहे, जेव्हा वैद्यांनी हात टेकले, की आता आमच्याकडून काही होण्यासारखं नाही, यांना घोंगड्यावर काढून ठेवा इथपर्यंत वेळ आलेली होती. आणि अशा ह्याच्यातनं जानराव देशमुखांना महाराजांनी केवळ संकल्पाने बाहेर काढलेलं आहे. हे आपण गेल्या वेळी म्हटलेलं आहे, की अ, पेल्यामध्ये भरून पाणी समर्थांच्या लाविले चरणी. म्हणजे असंही नाही, की ते पाणी महाराजांच्या चरणांवरनं आलेलं आहे. ते पेल्यात पाणी भरलेलं होतं आणि समर्थांच्या चरणाला लावून ते त्यांच्या आप्तांना दिलं. त्याने त्यांचं ते मृत्यूच्या दाढेतनं परत आले. याचा अर्थ फक्त महाराजां समर्थ तुकविली मान, याचा अर्थ समर्थांनी हो म्हटलं, म्हणजे त्यांच्या मनात तो संकल्प झाला. एकदा तो संकल्प झाला, की जे काही अघटित होणार असतं ते टाळणं हे संत करू शकतात. ते इथे झालेलं आहे. त्याच्यापुढे असं वर्णन येतं, की हां,
जानराव देशमुख बंकटलालाकडे आले. महाराजांच्या महाराजांपुढे शरणागती पत्करलेलीच होती त्यांनी. आणि त्यानंतर त्यांनी तिथे भंडारा घातलेला आहे, असंही वर्णन आलेलं आहे. त्याच्यापुढे त्यांनी समर्थांबद्दल थोडंसं लिहिलेलं आहे. "वेदऋचा अस्खलित, उदात्त अनुदात्त स्वरांसहित, कधी म्हणाव्या मुखी सत्य, कधी कधी त्याचे नाव नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी, साशंक व्हावे वैदिकांनी, याचे एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण. कधी अन्य अन्य रागातून एकाच पदाते गाऊन दाखवावे निजलिले. चंदन चावल बेलकीपती प्रेम भारी या पदार्थाया." हेही आपण गेल्या वेळी म्हटलं होतं. सगळ्यांनी ऐकलं आहे का हे? नक्कीच ऐकलेलं असेल असं मी गृहीत धरते. इतकं सुंदर भजन आहे आणि ते आपल्या महाराजांना आवडायचं हे मुख्य कारण की ते नक्की ऐकावं. अ, आता आज जरा माझा घसा बसलाय. मी आज संध्याकाळी 6:00-6:30 ला पुण्याहून आले आहे. एका कामासाठी गेले होते. बरं. असं दिलेलं आहे, गजानन नभते वेशधारी, ते पूर्ण साक्षात्कारी. संतांची लक्षणं ही त्यांच्या पोशाखावरनं दिसत नाही, तर संतांच्या वागण्यातून, त्यांच्या मनोवृत्तीवरनं त्यांची लक्षणं दिसून येतात. हे सांगण्याची गरज आज आहे, कारण आपण सगळीकडे बघत आहोत की काय चालू आहे. कितीतरी अशा गोष्टी आपण पेपरमधून वाचतोय. आत्ताच नुकतंच मध्ये वृत्तपत्रांमध्ये येत होतं, की आता आपण नाव नको घ्यायला, गटाराचे उघडीच्याद्वारे घाण मात्र सुटते हो. पण इतकी भोंदूबाजी आणि इतकं ढोंग आणि ढोंगी संतही ह्या गोष्टी इतक्या हल्ली आपल्याला ऐकायला येतात. म्हणून वस्त्र, ह्या वस्त्रावरनं, पोशाखावरनं साधू चिन्ह दिसत नाहीत. साधू ओळखणं हे बंकटलालासारख्या भक्तानेच करावं आणि आपल्याला करता यावं यासाठी बंकटलालामध्ये असलेले गुण आपण आत्मसात करावेत. कथा कीर्तनांना जावं, भगवद्गीतेसारखे ग्रंथ वाचावेत. त्याच्यातून आपल्याला नक्कीच हे एवढं लक्षात येतं की साधूची चिन्ह, साधूची लक्षणं काय आहेत. ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथामध्ये इतक्या डिटेलमध्ये, इतक्या सविस्तरपणे ही सगळी लक्षणं लिहिलेली आहेत. अमानित्व, अदंभित्व आणि अशी अनेक लक्षणं त्याच्यात लिहिलेली आहेत. ती एकदा डोळ्यासमोरून घालावीत म्हणजे लक्षात येतं की साधू कसे असतात, संत कसे असतात आणि ते कसे ओळखावेत. इथपर्यंत आपलं झालेलं होतं आणि आता आपण पुढे बघूया की पुढे काय झालं. तर स्वामी महाराज दयाघन बरपांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा इतरांना असह्य झाला. परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. कधी-कधी काय होतं, एकतर संतांना उपाधी ही गोष्टच आवडत नाही. उपाधी म्हणजे काय, तर जसं एखादा स्फटिक असतो, क्रिस्टल. तो क्रिस्टल कसा असतो, पूर्णपणे ट्रान्सपरंट, पूर्णपणे पारदर्शक. त्याला काहीही बाकी त्याच्यामध्ये नसतं, पण त्याच्या समोर जी वस्तू ठेवली जाते, त्या वस्तूचा रंग तो क्रिस्टल घेतो. आणि मग आपण त्याच्याकडे बोट दाखवून म्हणतो, जर लाल रंगाचं काही त्याच्या समोर असेल, तर म्हणतो, "तो बघा लाल क्रिस्टल." तो आहे क्रिस्टल, पण त्याला आपण उपाधी लावली लाल. ती लाल उपाधी आपण का लावली? का त्याच्या समोर काहीतरी लाल आहे. त्या लाल आवरणाने ती झाकली गेली म्हणून आपण त्याला लाल असं म्हणतो. ही उपाधी झाली. जी गोष्ट जशी आहे तशी न राहता कुठल्यातरी आवरणाने झाकली जाणं, त्याला उपाधी म्हणतात. त्या आवरणाला उपाधी म्हणतात. तर इथे महाराजांना उपाधी नकोच होती. ते देहभान सुद्धा हरपलेले होते. जिथे वस्त्रांची सुद्धा उपाधी त्यांना पटत नव्हती. तर तिथे बाकी सगळ्या ह्या उपाधी त्यांना कशा पटतील? त्यांना देहभान नव्हतं, वस्त्रांचं भान नव्हतं. अशा वेळेला जर लोकांनी त्यांना काही उपाधी दिली, की हां, हे साधू आहेत, हे संत आहेत, त्यांच्या पायाशी लोळण घ्यावी, त्यांच्या भोवती गराडा घालावा लोकांनी, त्यांच्या भोवती नको नको त्या मागण्या घेऊन जावं.
हे सगळं कधी-कधी महाराजांना सुद्धा असह्य व्हायचं. म्हणून पुढे-पुढे आलेलं आहे, की ते पळून जायचे कधीतरी मनात, की नको, बास आता मला जाऊ दे. भक्तांच्या उद्धारासाठी ते आलेले असले तरी कधीतरी त्यांना असं वाटतं हे सगळं सोडून कुठेतरी एकटं बसावं, एकांतात समाधी सुख अनुभवावं. तर तसंच महाराजांना असं वाटायला लागलं, की आता खूप लोकांची गर्दी व्हायला लागली आहे. किती गर्दी व्हायची तर आपल्याला गोसाव्याच्या प्रसंगातनं अ, आपल्याला बघितलेलंच आहे आपण दर्शनाची भीड फार होऊ लागली साचार, अशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या गोसाव्याचं हे आपण बघितलंय. गर्दी व्हायला लागली महाराजांच्या दर्शनाला आणि कसं असतं एकदा एखादी व्यक्ती असं म्हणतात, की चमत्काराशिवाय नमस्कार नाही. तर अशी एखादी कृती जेव्हा संत करतात आणि हे अशा गोष्टी पसरायला वेळ लागत नाही. आपण आता बघतो महाराजांचे इतके अनुभव आपल्याला ऐकायला येतात. किती पुस्तकं आहेत, किती अनुभव आहेत. आपल्याला एखादी अशी प्रचिती आली, की आपण ती सांगत सुटतो. आणि तसंच त्या काळीही झालं असेल, प्रचिती येत होती लोकांना. लोकं एकमेकांना सांगायचे, की असं झालं तिथे ते एवढे मोठे अवलिया आलेले आहेत. मी मनात असं म्हटलं आणि त्यांनी जाणलं. माझ्या मनात अशी इच्छा आली आणि ती पूर्ण झाली. हे जे वर्ड ऑफ माउथ हा प्रकार आहे. तो इतका चालायचा तेव्हा सुद्धा. त्यामुळे महाराजांना बघायला त्यांच्या दर्शनासाठी गर्दी जमायला लागली. म्हणून महाराज वर पांघी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना, परी त्याच्या भक्तांना काही ना त्याचे वाटले. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे, "जेवी नरसिंह अवतार, इतरांची वाटला क्रूर, परी कयाधूचा कुमार नाही भ्याला त्या रूपा." तर ही कथा आपल्याला माहिती आहे, की नरसिंह अवतार जेव्हा भगवंताने धारण केला आणि हिरण्यकश्यपूचा वध केला, तेव्हा तो नरसिंह अवतार त्या अकराळ-विक्राळ वेशात आणि त्या अकराळ-विक्राळ स्वरूपात आणि नेत्र जेवी खदिरांगार ब्रह्मांड जाळू पाहती, असं पुढे वर्णन आलेलं आहे. तशा त्या अवतारात जेव्हा नरसिंह भगवान तिकडे होते, विष्णू नरसिंहाच्या रूपात होते, तेव्हा त्यांचा राग शांत करण्यासाठी अनेकांची प्रार्थना केलेली आहे. नारद म्हणाले ते कोणाकोणाला जा जरा भगवंतांचा राग शांत करा. त्यांनी ते अकराळ विक्राळ रूप धारण केलंय. त्यांना शांत करा. पण कोणीही पुढे जात नव्हतं त्यांच्या. अशा वेळेला लक्ष्मीला पाठवलं, की तुम्ही तरी जा. लक्ष्मी तर आधीच नाही म्हणाल्या, "नाही, हा त्यांचा अवतार मी काही अ, बदलू शकणार नाही." तेव्हा अखेर भक्त प्रल्हादाला सांगितलं, की "तू जा आणि भगवंताला शांत कर." तेव्हा भक्त प्रल्हाद जाऊन नरसिंहाच्या मांडीवर बसलेले आहेत आणि त्यांच्या मांडीवर बसल्यानंतर भगवंतानी त्याला उचलून धरलेलं आहे आणि त्याच्यावर प्रेम केलेलं तेव्हा ते शांत झाले. परी त्याच्या भक्तांना काही न त्याचे वाटले आणि ते भक्त सहज महाराजांसमोर कितीही कडकपणा धारण केला तरी फिरू शकत होते. समर्थ रामदास स्वामींनी एकदा अ, असंच एक पिशाच्च अवतार धारण केला होता. हातात तलवार घेतली होती आणि फक्त डोळे असे मोठे करून ओरडत होते. "जो आत्ता माझ्यासमोर येईल त्याचं शिर छाटून टाकेल ह्या तलवारीने." असं अकरा-विकरा रूप धारण करून जे भक्त येतील त्यांना ओरडून-ओरडून सांगत होते, "कोणी माझ्या जवळ येऊ नका. जो येईल त्याचं त्याचं धड मस्तका वेगळं करेन या तलवारीने." असं ओरडत होते. त्यामुळे कोणीही भक्त त्यांच्या समोर जात नव्हते, घाबरत होते. गडावर नुसता गोंधळ चालू होता. हे काय झालंय समर्थांना? पिशाच्च अवतार धारण केलाय समर्थांनी. गडावरती जागाही आहे जिथे त्यांनी हे रूप धारण केलेलं होतं. ही भक्तांची परीक्षा होती. सगळे भक्त इकडे-तिकडे पळतायत आणि विचारतायत, "काय हे असं काय झालं? आता ह्याच्यावर उपाय काय करायचा?" आणि अशा वेळी कल्याणी स्वामी तिथनं आले आणि कल्याण स्वामी समर्थांच्या अगदी जवळ यायला लागले. समर्थ पुन्हा एकदा ओरडले, "येऊ नका, नाहीतर शिर धडा वेगळं करीन. ह्या तलवारीने शिर तुमचं उडवेन." असं ते म्हणत असताना कल्याण स्वामी म्हणाले, की
जर तुमच्या हातून हे शिर धडा वेगळं झालं, तर ह्याच्यापेक्षा जास्ती कृपा ती काय असणार? त्यामुळे होऊ दे, पण मी आता तुमच्या चरणांवर मस्तक ठेवतोय असं म्हणून त्यांनी त्यांच्या चरणांवर त्या रूपात, त्या अवतारात, त्या आवेशात समर्थ असताना सुद्धा न घाबरता ते त्यांच्या जवळ गेले आणि त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवलं. तेव्हा समर्थांनी ती तलवार खाली टाकली. ते म्हणाले, की हा खरा भक्त. तसंच महाराजांनी कडक रूप धारण केलं तरी त्यांचे हे जे भक्त होते, अंतरंगातले जे शिष्य होते, ते त्याला घाबरले नाही. पितांबर महाराज येत होते, व्यंकटलाल येत होते. त्यामुळे असे हा कडकपणा त्यांनी धारण केला आणि त्याच्याबद्दल ते असं म्हणतायत, की तो असह्य झाला इतरांना. दुसरे एक उदाहरण द्यायचं झालं तर हे सगळे भक्त जे सेवा द्यायचे, ते निस्वार्थपणे देत होते. व्यंकटलाल काय, पितांबर महाराज काय, कुठलाही स्वार्थ नव्हता. केवळ आणि केवळ महाराजांवर प्रेम एवढंच होतं. बाकी काहीही नव्हतं. आपल्या संस्थानचे व्यवस्थापक अगदी पुरुषोत्तम पाटील, रामचंद्र पाटील, पुरुषोत्तम पाटील आणि शिवशंकर भाऊ पाटील ह्यांनी सुद्धा अशीच निस्वार्थ सेवा महाराजांची केलेली आहे. विचार करा, की संस्थान आता किती प्रमाणावर मोठं झालेलं आहे. बरं, त्याच्यात स्वतःचा काहीही स्वार्थ नाही, काहीही त्याच्यातनं पैशासाठी केलेलं नाही. उलट जे आहे ते भक्तांना कसं देता येईल? अ, अनेक वेळा अ, परमपूज्य भाऊ हे आपल्या डोक्याला डोक्यावर टोपी असायची, त्याच्या भोवती असं गुंडाळायचे आणि मंदिराच्या अवतीभोवती ते असे फिरत असायचे, राउंड मारायचे. आणि तेव्हा कोणी त्यांना ओळखलं किंवा एकदा मी पटकन त्यांना नमस्कार केला, तर त्यांनी म्हणाले, "आता नमस्कार नाही करायचे." कारण कोणी त्यांना ओळखू नये असंच त्यांची इच्छा असायची. का? कारण ते फक्त कान उघडे ठेवून आणि डोळे उघडे ठेवून निरीक्षण करत असायचे, की इथे काय कमी आहे, आपल्याला काय करता येईल. लोकं काय म्हणतायत? कुठली असुविधा आहे का भक्तांची? काही कमी आहे का? काही कमी आहे का? असं भक्ताभिमुख कार्य भाऊंनी केलेलं आहे. त्यामुळे परिणाम काय होतील असा विचार निस्वार्थी भक्त करत नाही आणि म्हणूनच कल्याण समर्थांच्या अशा रूपात सुद्धा, अशा अवतारात सुद्धा ते त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवू शकले. तसंच इथे आहे, की समर्थ कितीही कडक झाले, तरी सुद्धा निस्वार्थी भक्त घाबरत नाहीत, परिणामांचा विचार करत नाहीत. त्यांची श्रद्धा आणि प्रेम इतकं असतं, की काहीही झालं, महाराज कितीही कडक झाले, आपल्या मनातला भाव शुद्ध असेल, तर महाराज आपल्यावर प्रेमच करतात. आणि भाव कसाही असू दे, महाराज प्रेमच करतात. कारण पूर्ण प्रेमाने भरलेले आहेत महाराज. त्यामुळे महाराज कुठलेही संत म्हणा, ओतप्रोत प्रेमाने भरलेले आहेत. ते परब्रह्मरूपी आहेत. त्यामुळे ते फक्त आणि फक्त महाराज भक्तांवर कृपेचा वर्षाव करतात. अ, असाच एक मैंद अनेक वेळा असं होतं, की अशा लोकांपुढे कुठलं तरी एक असे भक्त असतात, ज्यांची सेवा निस्वार्थ नसते. अशा भक्तांना पुढे-पुढे करायला खूप आवडतं. म्हणजे जी सेवा महाराजांच्या समोर उभं राहून करता येईल, अशी सेवा करायला ते तत्पर असतात. म्हणजे काय? तर जसं विठोबा घाटोळाचं वर्णन इथे आलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? तर आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हाला खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे, चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर वासित होतो साचार, हा न्याय आहे निसर्गाचा. वासित हिवर झालेला चंदन मानीला आपणाला तरी त्याच्या खजी तिला पारावार न राही पुढे. जेथे ऊस निपजतो तेथेच निवडुंग उगवतो, जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ, जेथे साधू सज्जन तेथेच मैंद निर्माण, हिरेगारा एकवटून खाणी माझी राहती.
तसाच कोण होता तर माळी विठोबा घाटोळ महाराज स्वयमेव शंकर हा बनला नंदिकेश्वर हमेशा करी गुरगुरा आल्या गेल्या भक्तांवरी ते अंतर्ज्ञानाने जाणिले सर्व समर्थाने कौतुक केले केलीने ते ऐका विभूत हो. आणि ती सगळी तो प्रसंग आपल्याला माहिती आहे. बाहेरची काही मंडळी आली होती. ती विठोबाला विनवायला लागली, की महाराज झोपलेले आहेत आणि आम्हाला जायचं आहे. तर काही करून महाराजांचं दर्शन आम्हाला होऊ दे. विठोबा केले. त्यांनी महाराजांना लगेच उठवलं. महाराज उठले. मंडळींचं काम झालं. परी संकट ओढवले ओढवले विठोबा विठोबा घाटोळावर. काय झालं तर समर्थांच्या हाती-काठी एक होती भली मोठी, तीच त्याने घातली पाठीवर त्या विठोबा बाळाच्या. म्हणती बेटा माजून गेला आपुली स्थिती विसरला. हा सगळा प्रसंग आहे. त्याच्यापुढे सगळं वर्णन दासगणू महाराजांनी केलेलं आहे. एकाच जमिनीत निवडुंग, शेर, मोगरा सगळेच येतात आणि प्रत्येकाचं स्थान वेगवेगळं असतं. स्थान एक तरी किंमत नाही समान. ते जे हिऱ्याचे हिऱ्या लागून भूषविन गारेला, गारती गारच राही, पायाखाली तुडवली जाई. ऐशी स्थिती कधी नाही त्या अमोलिक हिऱ्याला. हे सगळं वर्णन आलेलं आहे. जे मी म्हणत होते, की काही ठिकाणी काही नाही बऱ्याच ठिकाणी, जवळ-जवळ सगळ्या ठिकाणी असं असतं, की जिथे असे संत सज्जन असतात, त्यांच्या भोवती काही भक्तांचा गराडा असतो. त्यातले काही भक्त खरोखर निस्वार्थीपणे सेवा द्यायला आलेले असतात. पण अशा भक्तांमध्ये एखादा तरी भक्त असा असतो, की जो केवळ आणि केवळ संतांच्या पुढे-पुढे करण्यासाठी किंवा जर त्यांची दृष्टी आपल्यावर पडली, तर आपलं सगळं प्रापंचिक स्वार्थ आपला पूर्ण होणार आहे, ह्या हेतूने संतांच्या जवळ जातात. जसं आपण आधीही हे घेतलेलं आहे, की संतां संतांच्या जवळ कशासाठी जावं, हा विचार आपण घेतलाय. पुन्हा एकदा घेऊया. कसं आहे, कधी-कधी हे संत त्यांच्या अवती-भोवती जे घोटाळत असतात, त्यांच्यावर त्यांचं लक्ष असलं तरी त्याच्याहून जास्त लक्ष कोणावर असतं? कधी एखाद्या कार्यक्रमाला गेलो, कोणी त्यांच्या जेवणाची व्यवस्था बघतं. त्याच्यामध्ये सुद्धा मी वाढणार, मग गोड मी वाढणार, वरण-भात असेल तर तूप मी वाढणार, अशी सेवा आपल्याकडे ठेवतात. का? कारण ही सेवा जेव्हा आपण देतो, तेव्हा त्यांना असं वाटतं आपण विशेष कृपापात्र होऊ. तसं नसतं. कोणीतरी बाहेर त्यांच्या चप्पलांवर लक्ष ठेवून असतं भक्तांच्या. ते अशी लोकं त्यांच्या समोर येत नाहीत. पण त्या संतांचं लक्ष अशा व्यक्तींकडे जास्त असतं, जे निरपेक्षपणे खरंच काहीतरी भक्तांचं कल्याण व्हावं किंवा आपण भक्तांसाठी काहीतरी करतोय, अशा हेतूने तिकडे त्या चपलांचं रक्षण करत असतात. अशांकडे त्यांची दृष्टी आधी जाते. पण हे आपल्याला कळत नाही, की इकडे तुम्ही काय सेवा देताय, हे महत्वाचं नाहीये. तर ती सेवा देताना तुमच्या मनातला भाव काय आहे, तो महत्वाचा आहे आणि तो भाव विठोबा घाटोळाच्या मनात वेगळा होता. त्याला असं वाटत होतं, की आपणच महाराजांचं सगळं कसं आहे बंकटलालच्या वडिलांनी विठोबा माळी तसे वयस्कर होते आणि जास्त काही करण्यासारखं नव्हतं. इतर काहीतरी गोष्टी करण्यापेक्षा त्यांनी सांगितलं, की "तू महाराजांच्या सेवेत राहत जा. महाराजांना काय हवं नको ते बघ. त्यांची सेवा कर म्हणजे तुझ्यावर कृपा होईल." हे विठोबा घाटोळने ऐकलं, पण तिथे राहून तो महाराजांची सेवा करायला लागला. नंतर असं वाटायला लागलं, की जर मी नसलो तर महाराजांची सेवा होणारच नाही. माझ्यामुळे महाराजांची ही सगळी सेवा घडतेय. जे काही आपण करत आहोत, ते मी नसेन तर अजून कोणीही करू शकणार नाही आणि अशा ह्या भावनेत विठोबा घाटोळ अडकले आणि त्यांनी हा प्रकार केला. महाराजांना तातडीने जाऊन उठवलं. आता विचार करा, संत, आपले महाराज गाढ झोपलेले आहेत. तर आपण असं जाऊन त्यांना उठवू का? "महाराज उठा, ती लोकं आले त्यांना दर्शन द्या." हे करणं योग्य आहे का? आपण पोथी वाचत जातो, पण ह्याचा डिटेल विचार करायचा आपण तिथे असतो. आपण असं केलं असतं का? नाही. आपण म्हटलं असतं ना, झोपलेत महाराज झोपू दे आता. त्या मंडळींना सांगितलं असतं तुम्ही थांबा किंवा परत जाऊन या. आत्ता नाही दर्शन झालं परत देतील.
तुम्ही आलात हे महाराजांना समजलं असेल, पण आत्ता महाराजांना नाही उठवता येणार, असं न करता महाराजांना त्यांनी उठवलं. त्याच्यावर महाराज असं म्हणतात, "म्हणती बेटा माजून गेला, आपुली स्थिती विसरला. या लुच्च्याने आरंभिला उघड उघड व्यापार की. घंटे आणून बांधितो मठी, घुमारे घाली कधी कधी यायचा अति नीच हा." अशा ह्या बाह्यांग अशी ही बाह्यांग भक्ती महाराजांना कधीच अभिप्रेत नव्हती. घंटे आणून बांधायचे, घुमारे घालणं, ही सगळी बहिरंग उपासना आहे. ह्याच्यासाठी भक्ती अंतःकरणात असणं गरजेचं नाही. भक्ती अंतःकरणात असणं ही खरी अंतरंग साधना आहे. वरवर दाखवण्याचे दिखावे हे संतांना अजिबात आवडत नाही. आपल्या महाराजांना जर सगळ्यात जास्त चीड कुठली असली तर ती होती दंभ आणि अहंकार या 2 गोष्टींची. फक्त महाराजांनाच नाही तर सगळ्याच संतांना चीड असते या 2 गोष्टींची. दंभ म्हणजे काय तर आपण जसे आहोत तसं न दाखवता काहीतरी वेगळं आहोत असं दाखवणं. म्हणजे काय तर गोल्ड प्लेटेड ज्वेलरी त्याला सोन्याची किंमत येणार आहे का? जेव्हा तुम्ही काहीतरी दांभिक मुलाम्याचे सोने त्याला सांगा काय घेणे हे आपल्या ह्याच्यात लिहिलेलं आहे. एक्झॅक्टली तेच 1 ग्राम गोल्ड, प्लेटेड ज्वेलरी त्याला आपण किती किंमत देतो? हे तसंच आहे. ते जेव्हा घासलं पुसलं जातं तेव्हा त्याचं लेयर निघून जातो. तो मुलामा निघून जातो आणि मग ते निघून गेल्यावर त्याला काय किंमत राहते? असंच आहे. आपण काहीतरी आहोत आणि त्याच्यावर एक मुखवटा धारण करून जेव्हा आपण संतांकडे जातो, आपल्या अंतरंगात काय चाललेलं आहे हेही संतांना कळतं, तर तो घातलेला मुखवटा संतांना कळणार नाही का? असा मुखवटा घालणं हे आजकाल अनेक ठिकाणी होत आहे. ह्या दंभाची महाराजांना अतिशय चीड होती. दंभ म्हणजे स्वाभाविकतेवर कृत्रिमतेचा लेप लावणं. स्वाभाविक काय आहे? चंदन हे चंदन स्वाभाविक आहे. त्याच्यावर काही लेप लावण्याची गरज नाही. तसंच लोखंड हे लोखंड आहे. त्याच्यावर सोन्याचा लेप लावला म्हणून लोखंड सोनं होत नाही. हे हा दंभ कधीही भक्तांनी करू नये. हे अतिशय कळकळीने सांगावं लागत आहे. कारण आ आपला अनेक भक्तांशी संपर्क येतो. त्या भक्तांच्या अंतरंगात मा कसं आहे, मागे सुद्धा मी सांगितलेलं, की संतांपुढे जेव्हा आपण जातो, आपण काय-काय मागणी मागतो? आपण काय करतो? महाराज हे साध्य आहेत, त्याच्याऐवजी महाराजांना आपण साधन बनवतो आणि प्रपंचाला साध्य करतो. महाराज माझ्या प्रपंचातली जी कमी आहे, ती पूर्ण करा, अशा मागण्या आपण मागतो. महाराज प्रपंचातली कमी पूर्ण करायला नाहीत, ते करतात. आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करतात, पण त्यांचं कार्य आहे आपल्याला मोक्षाची वाट दाखवणं. आणि असं असताना जर आपण त्यांच्या समोर गेलो, काहीतरी मनात जसं हरी जाखड्याने बावनच्या मागितला माझं कारण आहे. हां, अवघेच इच्छिती संसाराची त्या सच्चिदानंद श्रीहरीची पाहण्याला कोणी तयार? हे जे म्हटलेलं आहे ते कशासाठी म्हटलंय, की आपण मनात काय घेऊन जातो तिकडे मी खूप कळकळीने बोलतेय, खूप तळमळीने बोलतेय. कदाचित थोडं हार्शही वाटत असेल, मला क्षमा करा. पण हा विषय खरंच खूप महत्वाचा आहे, की दंभ हा महाराजांना आवडत नाही. आपण जसे आहोत तसे नैसर्गिकतेने त्यांच्या पुढे गेलो, तर त्यांना ते आवडतं. जसं अ, भास्कर पाटलांच्या अध्यायात आपण हे सगळं पुढे घेणार आहोत. खऱ्या प्रती समाधान, खरे बोलता होतं असे. अशी एक ओवी आलेली आहे संतांच्या बाबतीत. त्यांना जेव्हा आपण जे काही बोलतो, त्यातला खरेपणा ते बघतात. त्यातला जर काही खोटेपणा असेल, तर त्यांना ते आवडत नाही. कारण ते अंतरंग जाणतात. हे मी पुन्हा-पुन्हा सांगते कारण खरंच हे आज प्रत्येक भक्ताने ह्या गोष्टीचा विचार करणं अतिशय आवश्यक आहे. पुढे
दासगणू महाराज असं म्हणालेले आहेत, की कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गार गोटी, वा मागितली करवंटी कामधेनू पाचून, ऐसे न कोणी करावे. संतांपाशी राहून बरवे, तेथे विचारा ठेवावे, अहर्निशी जागृत. संतांच्या चरणांशी येऊन आपण काय मागतो आहोत याचा विचार नक्की करावा. अ, अनेक ग्रंथांमधनं ही उदाहरणं आहेत. एक उदाहरण आता सांगते ते हे, की गुरुचरित्राच्या एका अध्यायात श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारात एका परिताची गोष्ट आलेली आहे. कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गारगोटी. तो परीट महाराजांना श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची मनापासून भक्ती करत असे. त्यांच्या चरणाशी कायम नतमस्तक होत असे. तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल, पण तरी सुद्धा मला आता ही सांगावीशी वाटते. तर तो नदीवर कपडे धुवायला यायचा, कपडे धुवायचा. समर्थांचे अ, महाराजांचे कपडे धुवायचा, श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचे. सगळ्या प्रकारे मनोभावे तो महाराजांची भक्ती करायचा. आणि एकदा असंच म्हणजे आता तो अगदी काही थोडंसं त्याचं प्रारब्ध शिल्लक आहे, जे श्रीपाद श्री वल्लभ महाराज पूर्णपणे नष्ट करणार होते, संपवून टाकणार होते. आणि अशा वेळी नदीवर एकदा वस्त्र धुत असताना राजा तिकडे आला आणि राजाच्या त्या नौकेत विहार करताना राजाला त्यांनी बघितलं आणि परिताच्या मनात असं एक क्षण अशी इच्छा येऊन गेली, की अरे काय वैभव आहे या राजाचं! किती छान! हे असं वैभव आपल्याला कधी प्राप्त होईल का? असा एक विचार, एक वासनेचं बीज पडलं आणि तिथून श्रीपाद श्रीवल्लभ आले. ते त्याला म्हणाले, "आता ते वासनेचं बीज तुझ्या मनात पडलेलं आहे. ते भोगून संपवल्याशिवाय आता तुझी सुटका नाही. माझ्या पुढच्या अवतारात आता तुझा उद्धार होईल." त्याच्यानंतर पुढचा जो त्यांचा जन्म झालेला आहे, तो 400 वर्षांनी जेव्हा नृसिंह सरस्वती रूपाने पुन्हा एकदा दत्तावतारचा पुढचा अवतार दत्ताचा अ, भूमीवर आला. त्या अवतारामध्ये ह्या परिताचा जन्म एक यवन राजा म्हणून झाला. आणि हा यवनांचा राजा काहीतरी व्याधीच्या निमित्ताने नृसिंह सरस्वती त्याच्याकडे आले आणि तेव्हा त्या जन्मात त्याचा उद्धार झाला. ही गोष्ट मी का सांगितली? तर इथे सुद्धा श्रीपाद श्रीवल्लभांसारखे महाराज जवळ असताना, दत्तप्रभू जवळ असताना, परिटावर एवढी कृपा असताना, मनात एवढी भक्ती असताना, एक वासना मनात उत्पन्न झाली आणि त्यासाठी त्यांचा उद्धार 400 वर्ष पुढे गेला. त्यासाठी पुन्हा एक जन्म घ्यायला लागला. का? कारण कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गार गोटी, वा मागितली करवंटी कामधेनू पासून. इकडे आपल्याला अतिशय सावध राहणं गरजेचं आहे, की आपण महाराजांचे भक्त आहोत. गजानन महाराजांचे भक्त आहोत. अशा संतांकडनं मागण्यासारखं जर काही असेल, तर ते काय आहे? तर त्यांची कृपा आणि कृपा आणि कृपा. बाकी काहीही त्यांच्याकडे मागण्याची गरजच नाही. कारण ते फक्त आत्ता आपलं प्रारब्ध संपवत आहेत. त्यांना आपल्याला मोक्षाची वाटच दाखवायची त्यांना आपल्याला त्या पैलतीरी घेऊन जायचं आहे आणि त्यासाठी ते आलेले आहेत. त्यासाठी आपण त्यांच्या एवढे जवळ गेलेले आहोत. म्हणून इथे दासगणू महाराज असं म्हणतात, "तेथे विचारा ठेवावे, अहर्निशी जागृत." अहर्निशी कधीही चुकूनही मनात असं कुठलं तरी वासनेचं बीज जर पडलं, तर ते भोगण्यासाठी पुन्हा एकदा यावं लागतं. म्हणून काहीही विचार येथे विचारा ठेवावे, अहर्निशी जागृत असं महाराज म्हणतायत. ह्या ओळी आपण पारायण करताना भरभर वाचत जातो, पण ह्याच्यावर अतिशय मनापासून विचार करणं खूप गरजेचं आहे. इथे महाराजांना आपल्याला हे सुचवायचं आहे, की
सत्सद विवेक बुद्धी जी आपल्याला नरजन्मी प्राप्त झालेली आहे. आहार, निद्रा, भय, मैथुन ह्या 4 गोष्टी पशूंमध्ये सुद्धा असतात. फक्त मनुष्य जन्मामध्ये सत्सद विवेक बुद्धी बुद्धी ही अधिक प्रमाणात विकसित असते, जी चांगलं, वाईट, योग्य, अयोग्य, श्रेयस, प्रेयस हा विचार करू शकते. म्हणून इथे त्यांनी लिहिलेलं आहे, की इथे विचारा ठेवावे, अहर्निशी जागृत. जरी इथे ते म्हणतायत, जरी तो ना ढोंग करता, तरी योग्य ते प्रती चढता, संतांची ती योग्यता त्याने मुळी न जाणली. विठोबा घाटोळ एवढंच बघत होते, की ह्यांच्या पुढे एवढे भक्त येतात, मिठाई आणतात, पेढे आणतात. त्यांना हे वरवरच्याच गोष्टी दिसत होत्या, पण ते संतांचं निर्मळ अंतःकरण, त्यांचं परब्रह्म स्वरूप, त्यांचा ओतप्रोत भरलेलं प्रेम हे विठोबा घाटोळाला दिसलं नाही. ती अशी गल्लत आपल्याकडून होऊ नये म्हणून हा अध्याय दिलेला आहे. पहिल्या अध्यायात जसं मी सांगितलं, ध्येय दिलेलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, त्या ध्येय प्राप्तीसाठी आपल्याला ध्यास लागणं गरजेचं आहे. भावभक्ती नाणं आपल्याकडे असणं गरजेचं आहे. गुरुनिष्ठा असणं गरजेचं आहे. हे सगळं सांगून आता तिसऱ्या अध्यायात ते सांगतात काय करू नये. महाराजांपाशी नवस कशा प्रकारचा बोलावा? तर महाराज मी पारायण करेन. महाराज मी तुमचं नाम घेईन. महाराज मी शेगावच्या वाऱ्या करेन. असे नवस संतांपाशी येऊन मागणं जेव्हा हतबल असतो, तेव्हा असे नवस मागणं हे ठीक आहे. पण गांजा किंवा इतर अशा वस्तू ज्या निषिद्ध आहेत, अशा गोष्टींचे नवस मागू नये. तिसऱ्या अध्यायात काय करू नये, ह्याही 2 गोष्टी दिलेल्या आहेत. दुसरं, श्रद्धाचा अवघ्या माझारी सर्व बाजूनी श्रेष्ठ असे जसं जानराव देशमुखाचं गंडांतर टळलेलं आहे. महाराज ह्या कृती करू शकतात, पण त्यासाठी श्रद्धा असणं अतिशय आवश्यक आहे. हेही या अध्यायात आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आता महाराज सांगतायत, की काय करू नका, ज्याची महाराजांना अत्यंत चीड आहे, ती गोष्ट आहे दंभ. दंभ कधीही करू नये. ही गोष्ट पुन्हा, 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 पुन्हा मी उगाळते आहे, कारण आज ती गरज आहे. दंभ त्याच्यापासून आपण दूर राहणं उत्तम. कारण दंभानी आपण भक्ती केली तर ती भक्ती तर होत नाही. असलेला थोडाफार जो सद्भाव असतो, तो सद्भाव सुद्धा दूर होतो आणि आपण फक्त मान, प्रतिष्ठा, सन्मान ह्या नको त्या गोष्टींमध्ये अडकतो. एक भक्त दुसऱ्या भक्तावर गुरगुर करतं, हमेशा करी गुरगुरा आल्या गेल्या भक्तावरी. हे करू नये. दुसऱ्या भक्तांना नावं ठेवू नयेत. ह्या काय गोष्टी भक्तीत करू नयेत, हे सांगण्यासाठी हा अध्याय दिलेला आहे. ऐसे न कोणी करावे, संतांपासी राहून बर्वे, तेथे विचारा ठेवावे, अहर्निश जागृत. नशीब विठोबा घाटोळाचे अति खडतर होते साचे, पाय लाभून साधूचे, दैवे दूर झाले की. साधूचे पाय लाभून दूर होणं यासारखं काय दुर्दैव असू शकतं. म्हणून पुन्हा एकदा आज जरा लवकर संपवते. आपला तिसरा अध्याय आपण पूर्ण केलेला आहे. काही राहिलेलं नाही. जितकं आहे तितका प्रयत्न केला सांगायचा. एक गोष्ट की 3 प्रकारच्या ईषणा अशा सांगितलेल्या आहेत. वित्तेषणा म्हणजे धनाची इच्छा, दारेषणा किंवा पुत्रेषणा म्हणजे आपल्या कुटुंबियांशी असलेलं आपलं घट्ट अटॅचमेंट. आणि तिसरं आहे लोकेषणा. ह्याच्यापैकी लोकेषणा हा जो प्रकार आहे, तो अतिशय हानिकारक आहे. लोकेषणा म्हणजे काय? तर आपल्या भोवती लोकांनी जमावं, आपलं नाव लोकांमध्ये व्हावं, आपल्याला लोकांनी चांगलं म्हणावं, आपली कीर्ती वाढावी, लोकांमध्ये आपण प्रसिद्ध व्हावं.
हे सगळे जे प्रकार आहेत ते लोकेशणेमध्ये येतात आणि ही लोकेशणा ही भक्ती मार्गावर काय परमार्थाच्या मार्गावर अतिशय हानिकारक असते. त्यामुळे ह्या सगळ्या ईषणा आहेत, ह्यापासून आपण सावध असावं. लोकेशणा ही सगळ्यात वाईट. आजकाल प्रत्येक जण Instagram, Facebook या सगळ्या माध्यमातून आपली आयडेंटिटी सिद्ध करायला जातंय. ह्याच्या मागे काय आहे? प्रतिष्ठा किंवा आपली कला लोकांपर्यंत पोहोचावी इतपत असेल तर ठीक आहे. पण आपल्याला सगळ्यांनी लाइक्स द्यावे, आपल्याला सगळ्यांनी चांगलं म्हणावं, ह्या गोष्टी सतत आजकाल आपण बघतो आहोत, की लाइक्स कमी आले, तर लोकांना वाईट वाटतं. लाइक्स कोणी दिले नाही तरी लोकांना एखादा मेसेज एखाद्याचा बघितला नाही तरी लोकांना दुःख होतं. हे सगळे जे प्रकार आहेत, हे लोकेशणेचे प्रकार आहेत आणि त्यापासून सावध राहा असं आपल्याला सांगितलेलं आहे. अ, विठोबा घाटोळाला महाराजांनी मारलं हातातल्या छडीने आणि पुढे असं लिहिलंय विठोबा दूर पळाला, तो पुन्हा आला नाही. ही एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. कसं आहे, महाराजांनी मार दिला आणि विठोबा तो पळाला पुन्हा ना आला मागुती. जिथे संत लोक कल्याणाचंच काम करतात, लोक उद्धाराचंच काम करतात. तिकडे जसं आपण पूतनेचं उदाहरण घेतलेलं, की पूतनेचा सुद्धा उद्धारच केलेला आहे कृष्णाने. कंसाचा सुद्धा उद्धारच केलेला आहे. रावणाचा सुद्धा उद्धारच झालेला आहे. कारण भगवंताच्या हातून आलेलं मरण याच्याशिवाय अजून काय चांगलं असू शकतं? त्यांचाही उद्धार झालाय, त्यांनाही सायुज्य मुक्ती प्राप्त झाली. तर मग विठोबा घाटोळाला महाराजांनी मारलं. ह्यातून त्याचं अकल्याण करायचं असं महाराजांच्या मनात शिवू सुद्धा शकणार नाही. संत कधीही कुणाचंही अकल्याण करत नाहीत. महाराजांच्या हातचा मार खाऊन त्याचंही कल्याणच झालेलं असणार. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. खळांची व्यंकटी दुष्टांचा दुष्टपणा सांडावा एवढंच संत मागणं मागतात. दुष्ट संपवत नाहीत तर दुष्टांमधला दुष्टपणा संपवतात. तसंच विठोबा घाटोळाच्या अंगी असलेला हा दंभ महाराजांच्या या माराने त्यांनी दूर करायचा प्रयत्न केलेला आहे. विठोबाचं नुकसान केलेलं नाही. संतांच्या ठायी दुसऱ्यांचं अकल्याण कधीही येत नाही. आपल्या भागवतामध्ये एक कथा येते. मुख्य कथा जी आहे भागवतामध्ये ज्याच्यामुळे भागवत झालं, ती कथा म्हणजे राजा परीक्षिती. राजा परीक्षितीच्या बाबतीत काय झालेलं आहे, तर ते एकदा शिकारीला गेलेले असताना कली प्रविष्ट झाला त्यांच्या मनामध्ये आणि तिथे शमिक नावाचे ऋषी ध्यान लावून बसलेले होते. त्यांच्या गळ्यात त्यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून त्यांच्या गळ्यात मेलेला साप परीक्षितांनी घातला आणि तेव्हा त्यांचा मुलगा शृंगी, शमिक ऋषींचा मुलगा शृंगी याने जेव्हा ते बघितलं, तेव्हा त्यांनी हातात कमंडलू घेतला, पाणी घेतलं आणि शाप दिला, की ज्या कोणी हे केलेलं आहे त्याला तक्षक नावाचा साप पुढच्या 7 दिवसात येऊन दंश करेल आणि त्याचा मृत्यू होईल. हे जेव्हा परीक्षितीला समजलं, तेव्हा परीक्षितीने आपल्या सर्व राज्याची व्यवस्था लावून ते गेले आणि त्यांनी प्रार्थना केली, की आता मी काय करू ज्याने ह्या 7 दिवसात माझं कल्याण होईल. तक्षकाचा शाप मिळालेला आहे तो ठीक आहे, पण आता काय करता येईल? अशा वेळेला शुकमुनी तिकडे आलेले आहेत आणि पूर्ण भागवत सांगितलेलं आहे. ह्याचा अर्थ आणि त्यातून परीक्षितीला मोक्ष मिळालेला आहे. ह्याचा अर्थ जो काही शाप शृंगेने परीक्षितीला दिला, त्यातून त्याचं काही अकल्याण झालं का? उलट त्याचं कल्याणच झालेलं आहे. त्याला मोक्ष प्राप्त झालेला आहे. तसंच इकडे महाराजांनी विठोबा घाटोळाला मारल्यावर त्याच्यातलं जे खलत्व होतं, त्याच्यातला जो दंभ होता, तो महाराजांनी दूर केलेला आहे.
ज्यांनी महाराजांच्या हातचा मार खाल्लाय त्या सगळ्यांचं कल्याण झालेलं आहे. पुढे भास्कर पाटलांनी महाराजांच्या हातचा मार खाल्लेला आहे. बाळाभाऊनी महाराजांच्या हातचा मार खाल्लेला आहे. कोणाचंही अकल्याण झालेलं नाही. तसंच खटोळांचंही झालेलं नाही. नक्कीच त्यांचा उद्धार महाराजांनी केला. अ, काही पॉइंट सांगायचे राहिले होते ते सांगितले. अजून तिसरा अध्याय आता सगळं आपण कव्हर केलेला आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. काही चूक झाली असेल तर सगळा दोष माझा. जे काही चांगलं वदवून घेतलेलं आहे ते माऊलीने घेतलेलं आहे. जय गजानन. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. खूप छान ताई, खूप सुंदर. त्यातला तो तृष्णा हा भाग एक लोकेशना हा एक अगदी लक्षात ठेवण्यासारखा. आणि महाराज सगळ्यांचं कल्याणच करतात. म्हणजे घाटोळ सारख्याला सुद्धा त्यांनी एवढं त्याचं परिमार्जनच केलं त्याच्या ह्याचं मारून, आणि कल्याणच झालं असणार. कारण महाराजांच्या हातचा मार खाण्याला पण भाग्यच भाग्य की लागतं. त्यांचं. आणि एवढा सहवास मिळाला त्यांचा महाराजांचा. त्यामुळं खरं तर हे वेगळा अँगल, म्हणजे मला हा, म्हणजे आपण कसं सामान्य माणसं घाटोळ, अरे किती वाईट माणूस आहे, किती वाईट केलं, हा वेगळा विचार. आणि त्यातून हा एक वेगळा अप्रोच की नाही त्यांनी केलं तसं, पण त्याला जाणीवच नाहीये ते काय करतोय त्याची. तर काय करणार ना, सामान्य माणसाची स्थिती अशी आहे की आपण काय करतोय हेच आपल्याला कळत नाही. त्यामुळे खूप डोळे उघडण्याचं काम महाराज करतायत. नक्कीच खूप छान, सुंदर. जय धन्यवाद ताई. गजानन. जय गजानन. जय गजानन. जय गजानन. जय आता गजानन. आपला पुढचा सेशन 26 तारखेला ना, पुढच्या शुक्रवारी जमलं हा, तर मी करते. बर. हा, चौथ्या अध्यायाची सुरुवात. जर 26 ला काही जमेल का ताई तुम्हाला? जमेल असं जर वाटतंय, कारण तुमचा जर काही कार्यक्रम आहे. हा हा, 27 ला कार्यक्रम आहे. जर वाटलं तर मग मी सांगते, आधी 2 दिवस आधी तुम्हाला कळवते. बर, ठीक आहे. चालेल. प्रयत्न करेन करायचा, नाही झालं तर मी हा, कळवेन. बर, हरकत नाही ताई. छान. जय गजानन. धन्यवाद. जय आज गजानन. थोडं लवकर संपलं, क्षमस्व. हरकत नाही, हरकत नाही. धन्यवाद. जय गजानन. जय गजानन. सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या शुक्रवारी. आणि आपल्या रेग्युलर ह्याच्यामध्ये तर आपण भेटणार आहोत. शनिवार रविवार आपल्याला सुट्टी आहे, आणि सोमवारी आपण ध्यानासाठी भेटूया. जय गजानन. वीणाला काय बोलायचंय का? माहितीच वीणा काय बोलायचंय? नाही नाही. शुभरात्री. जय गजानन. शुभरात्री. जय गजानन. जय गजानन. जय गजानन. खालून खालून लिहितोय. माझ्याकडे आहे का? वर आली.